नाही करा, आनंद घेत आहेत या. तिथं वरती गारवा बघा ना, एकदम त्यांच्या चेंज झाले. स्विमिंग टँक मध्ये त्यांचं स्विमिंग टँकच आहे नॅचरल. रस्ता पण एकदम मस्त आहे आणि समोरचा व्ह्यू पण एकदम जबरदस्त आहे. समोर भरपूर अशा लाईन आहेत डोंगरांवर, विंड मिलच दिसत आहेत पूर्ण. छोटासा वॉटरफॉल मिलिंद सर को दिखा और मिलिंद सर ने हमको दिखाया. मित्रांनो, कसे काय मजेत ना, फिरताय ना, फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. आज आपण पुन्हा निघालो आहोत बाईक राईडला आणि सुंदर अशा लोकेशनवर आपल्या ब्लॉगची सुरुवात करतोय. रेल्वे फाटकला आपण थांबलेलो आहे. आपण एका मस्त अशा ठिकाणी चाललो आहे, ते तुम्हाला थोडं पुढे गेल्यावर समजेलच. ट्रेनची वाट बघत ब्लॉगची सुरुवात आपण इथे केलेली आहे. ट्रेनचं आगमन झाले. मालगाडी हो. आता जवळपास आपण नाशिकपासून एक 50 किलोमीटर आलो असू. अजून आपल्याला एक 25 किलोमीटर जायचं आहे. मित्रांनो, आपण मेन रस्त्यावरून लेफ्ट टर्न घेतलेला आहे आणि सर्व तीर्थ क्षेत्र टाकेत या रस्त्याला आपण लागलो. आता समोरचा व्ह्यू चेक करा. आपण आत्ता ज्या ब्रिजवरून चाललो आहे हा समृद्धी आहे. समृद्धी महामार्ग राईट लेफ्ट आणि आपल्याला जायचं आहे समोर. समृद्धी महामार्गाच्या ब्रिजवरून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला जबरदस्त असा व्ह्यू बघायला मिळतो. समोरच्या डोंगरांवर मस्तपैकी विंडमिल लावलेले आहेत लाईनीत. रस्ता पण एकदम मस्त आहे आणि समोरचा व्ह्यू पण एकदम जबरदस्त आहे. टाकेतच्या जवळूनच एक राईट टर्न घेऊन पुन्हा लेफ्टला वळालो आपण आणि आपण ज्या ठिकाणी चाललो आहे ते ठिकाण म्हणजे पट्टा किल्ला आहे. समोर भरपूर अशा लाईन आहेत डोंगरांवर, विंड मिलच दिसत आहेत पूर्ण. छोटासा वॉटरफॉल मिलिंद सर को दिखा और मिलिंद सर ने हमको दिखाया. यस, घेतलं. सुंदर असा वॉटरफॉल कॅप्चर करत आपली बाईक राईड चालू आहे. एवढ्या उन्हामध्ये त्यांना किती लांब पायी चालवावं लागत असेल. माझ्या मागेही काही पोरं पायी येत होते. आता हे पुढेही पोरं चाललेत पायी स्कूलमधून. आणि ऊन खूप जास्त आहे आज. मित्रांनो, आपण पट्टा किल्ल्याच्या एकदम जवळपासच्या एरियामध्ये आहे आणि पुढे घाट सेक्शन चालू झालेला आहे. म्हणून मी लगेच कॅमेरा ऑन केला, कारण की इथली घाटातली शूटिंग मला करायची होती. पावसाळ्यात झालो असतो ना, एकच नंबर वातावरण सापडलं असतं आपल्याला इथे. आपण उन्हात बाईक राईड करतोय जाणवत नाही असं. तसंच आपण वर चढतोय, हवा थोडी थंड व्हायला लागलेली आहे. घाट आपण वर चढत जातोय ना, तो वातावरण पण थोडं थंड होत चाललंय. त्याच्यामुळे इथे उन्हाचा इफेक्ट थोडा कमी जाणवतोय. आपण जे रस्त्यात आपल्याला टाकेत लागलं होतं सर्व तीर्थक्षेत्र टाकेत, तिथलाही आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा आहे. ज्यावेळेस आपण तिथला व्लॉग बनवू ना, एकदम रहस्यमय शिवलिंग आहे आणि जो तो शिवलिंग काढतो, प्रत्येक जण तो शिवलिंग नाही काढू शकत. जो काढतो त्याची मनातली इच्छा पूर्ण होते असं म्हणतात. आपल्याला एक तिथला सेपरेट व्हिडिओ बनवायचा आहे. कधीतरी येऊ परत आपण इकडे टाकेतपर्यंत. सर्व तीर्थक्षेत्र टाकेत.
ॲक्च्युली आपण खूप लेट आलो इथे, सकाळी लवकर यायला पाहिजे होतं. आपल्याला निघता करता करता दुपार होऊन गेली. इकडं पूर्ण खोलदरी आहे. जिकडं पाहा तिकडं पूर्ण ग्रीनरी आहे. वा क्या बात आहे. बहुतेक थोडंच अंतर बाकी असं वाटतंय पट्टा किल्ल्यापर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी. घाट मोठा आहे खूप, पण आपण गाडी हळूहळूच आणली त्याच्यामुळे अधिकच मोठा वाटतोय तो आपल्याला. शूटिंग करत नसतो आलो तर कदाचित आत्तापर्यंत आपण पोहोचून गेलो असतो. त्याला शूटिंग करणं गरजेचं आहे, तुम्हाला चांगले चांगले व्ह्यूज दाखवणं गरजेचं आहे, म्हणून तर आपण ही मेहनत घेतोय ना. थोडा लेट झाला तरी काय हरकत नाही, पण पूर्ण शूटिंग करूच आपण घाटातली. तुम्हाला पाणी स्टोअर करण्यासाठी खाली व्यवस्था करून ठेवलेली आहे. कुठला बोर्ड आहे? कोकणवाडी. बहुतेक एक गाव आहे. जवळपास आपण घाट चढून पूर्ण वरपर्यंत आलेलो आहे मित्रांनो. एकदम थंड वारा असं वाटतच नाही. कडक उन्हामध्ये आपण बाईक राईड करत आलेलो आहे. एकदम थंड गार वारा. तिकडे बघा ना ते नाशिक जवळ 50-70 किलोमीटरवर असे नजारे बघायला भेटतात. तेव्हा ना
खतरनाक. त्यात आपण बाईक राईड करतो. पूर्ण जग विसरायला होतं बाईक राईड मध्ये. हे बघ इथे म्हशी. पण जरा 1-2 मिनिटं इथं गाडी थांबवली. खाली आता एक व्ह्यू चेक करा तुम्ही. किती 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 1 2 3 4 5 लांब लांब. जास्त नाही. वा, खरा आनंद तर या घेत आहेत. हा का मस्त वाटतं ना. नाही, खरा आनंद घेत आहेत या. तिथं वरती गारवा बघा ना, एकदम त्यांच्या चेंज झालंय. स्विमिंग टँक मध्ये त्यांचं स्विमिंग टँकच आहे नॅचरल. चला पुढे. तो ते धबधबा आहे का समोर? मग वॉटरफॉल आहे तो. झूम करू का? करा. वॉटरफॉल आहे ना. कुठे गेला? हा इकडे वॉटरफॉल. चलो चलते आगे. मित्रांनो, हे व्ह्यूज बघण्यासाठी आपण खास बाईक राईड करून एवढा लांब आलेलो. व्ह्यू चेक करा. क्या बात आहे. खतरनाक, जबरदस्त, एकच नंबर. तो जो रस्ता दिसतोय खालून, आपण तिथून आलेलो आहे. बराच मोठा घाट होता. तो घाट सोडून आपण वर आल्यानंतर आपल्याला असे नजारे बघायला मिळतात. एकच नंबर. अजून तर लेफ्ट साईड दाखवतोय मी तुम्हाला. राईट साईडला कॅमेरा अजून तर फिरवलाच नाहीये. सुंदर. आणि राईट साईडला बघा लाईन ती विंडमिल. दोन मिनिटं आपण इथं गाडी थांबवली. मिलिंद सर पण मागे आहेत. हे तिकडे काय करताय काय माहिती. उभे आहेत. एक 360 व्ह्यू देतो मित्रांनो. ही आपली बाईक.